श्री स्वामी समर्थ. मी मनीषा ढकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते. की ताई सांगतात की मी सान्वी केंद्रातली आहे आणि मी नित्य नियमाने स्वामींची सेवा करते. रोज स्वामी चरित्रातले 3 अध्याय, 11 माळी, एक दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि 10 महिन्यापासून मी रुद्राची सेवा करत आहे. तर याच्या सेवेचाच परिणाम म्हणून की काय मला काही दिवसापूर्वी एक अनुभव आला. तर माझी बहीण मुलगी काही दिवसासाठी माहेरी आली होती आणि माहेरी आल्याच्या नंतर मग एके दिवशी मी माझ्या मुलीसाठी स्वयंपाक करत होते. स्वयंपाक करत असताना माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी गॅस बंद करण्यासाठी गॅसचं बटन फिरवत होते, पण ते काही केल्याने फिरवत नव्हते. मी जोर लावून बटन फिरवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही फिरत नव्हते आणि मी अजून जास्त जोर लावल्याच्या नंतर ते बटन उडून पडलं. तर पडल्याच्या नंतर मी माझ्या मुलीला आवाज दिला की अगं मला हे बटन बसत नाही, तू येऊन बसव. तर असं म्हटल्याच्या नंतर माझी मुलगी आली आणि ती बटन बसू लागली. पण ती बटन बसवत असताना अचानक काय झालं काय माहिती, कुठून तरी गॅस लीक झाला आणि आमच्या दोघींकडे आगीचा भडका आला. भडका आल्याच्या नंतर आम्ही दोघी खूप घाबरलो. पण त्या क्षणी मला असं वाटलं की मला कुणीतरी जाणीवपूर्वक खाली बसवत आहे आणि मी खाली बसले आणि सिलेंडरचा कॉक बंद केला. कॉक बंद केल्याच्या नंतर आगीचा भडका कमी झाला. कमी झाल्याच्या नंतर मी उठून माझ्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघितलं तर ती खूप मोठ्याने रडत होती. तिच्या चेहऱ्यावरती लाल डाग झाले होते आणि तिचा चेहरा लाल बुंद झाला होता आणि केस सुद्धा जळलेले होते. तर हे पाहिल्याच्या नंतर मी खूप घाबरले आणि मी रडायला लागले आणि आम्ही दोघी पण रडत होतो. तर माझी बहीण जवळच राहत होती. तर मी तिला सांगितल्याच्या नंतर माझ्या बहिणीने माझ्या मुलीला दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर मी स्वामींच्या फोटोच्या समोर बसले आणि सांगितले की स्वामी महाराजा, की मी तुमची मनापासून सेवा करते, मला होईन तेवढी सेवा करते, तरी हे संकट माझ्यावर का आलं असं मी स्वामींसमोर भांडत होते. तेवढ्यात माझी मुलगी आणि माझी बहीण आली. तर माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरती लाल डाग वगैरे काही दिसत नव्हते, फक्त तिच्या चेहऱ्याची आग होत होती, जळजळत होती. तर डॉक्टरांनी तिला मलम लावायची आहे आणि मलम लावल्याच्या नंतर तिला 1-2 तासामध्ये फरक पडला. फरक पडल्याच्या नंतर मग तिला बरं वाटायला लागलं. तर मी स्वामींचे आभार मानण्यासाठी स्वामींच्या फोटोच्या जवळ गेले आणि स्वामींचे आभार मानू लागले. आणि मी स्वामींच्या फोटोकडे पाहिल्याच्या नंतर मला खूप रडायला आलं आणि मी खूप मोठ्याने रडायला लागले. तर स्वामींच्या चेहऱ्यावरती मला असं जाणवलं होते की स्वामींचा चेहरा भाजलेला आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा डाग आहे, त्यांचा चेहरा लालबुंद झालाय. ते बघितल्याच्या नंतर मला खूप वाईट वाटलं आणि मग मी स्वामी महाराजांच्या 11 माळी जप घेतला आणि स्वामींच्या चेहऱ्याला कोरपड लावली. मी हे तर 1 तासाला करत होते. मी स्वामींना खूप मनातून विनवणी केली होती आणि माझ्या मुलीचं संकट स्वामींनी स्वतःवरती ओढवलं होतं. हे पाहून मला खूप वाईट वाटलं आणि 2 दिवसातच स्वामींच्या चेहऱ्यावरती सुद्धा डाग कमी झाले. मी बसता उठता नेहमी स्वामींचा जप करत असते. स्वामींचं नाव माझ्या तोंडामध्ये नेहमीच असतं. स्वामींनी हा मला अनुभव खूप सुंदर दिला आहे. मला असं वाटत होते की माझी मुलगी सासरी गेल्याच्या नंतर तिच्या घरचे तिला ओरडतील, रागवतील आणि असं काही झालं नाही. तिच्या चेहऱ्यावरती कुठल्याही खुणा दिसत नव्हत्या की तिचा चेहरा भाजला आहे किंवा तिच्या चेहऱ्याला वाफ लागली आहे. हे सर्व माझ्या मुलीवरचं संकट स्वामी महाराजांनी सोडून घेतलंय. अशक्य ही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.